आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात पहिले विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन संपन्न. संमेलनात उपस्थित विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी देण्यात आली माहिती. बुलढाण्यात पहिले विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आज 1 फेब्रुवारीला पार पडले. बुलढाणा शहरातील मयूरकुंज येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साईशा काळवाढे ही विद्यार्थिनी होती. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून जिल्हा उपवन संरक्षक सरोज गवस ह्या होत्या. संमेलनादरम्यान डॉ. गजेंद्र निकम व क्षितिज निकम यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनी व डॉ. विनायक हिंगणे, मल्हार हिंगणे यांनी रेखाटलेल्या पक्षीचित्रांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पर्यावरण अभ्यासक शीलाताई किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनातील विविध सत्रांमध्ये अमोल सावंत, डॉ. निखिल जवरे, क्षितिज निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी माहिती दिली. संमेलनात विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही विविध पक्ष्यांची माहिती देणाऱ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात बुलढाण्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर श्रद्धा पवार. यानंतर ग्रुप गेम्स मध्ये आपण 2 आधी फोल्डर देण्यात आलेले आहेत, त्यांना ग्रुप गेम सोबतच या संमेलनाची 2 महिन्यापासून परत 5 वर्ष आपण समारोप कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत साईशा काळवाढे यांचं गुलाब पुष्पांनी या ठिकाणी कॉन्फरन्स होतात. तशी कॉन्फरन्स आम्ही तिथे पाहिली आणि तो कन्सेप्ट खूप वेगळा वाटला आणि मनात आलं की असं आपल्या बुलढाण्यात झालं तर, कारण मुलं कुठलीही असो त्यांना जेवढं एक्सपोजर भेटतं तेवढं ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहतात किंवा मुलं पुढे जाण्यासाठी जन्म घेतात. आपण पालक म्हणून किंवा टीचर म्हणून जेवढं देऊ शकतो तेवढी ती करतात असा आमचा विश्वास आहे. तर तिथून सरांना आम्ही विचारले की आता बुलढाण्यात येऊ शकता का. सरांनी म्हटलं नक्कीच येऊ शकतं आणि आज आपण ते खरंच अनुभवतो आहोत. अगदी आपल्याला सहज व्हायची. माझ्याही बालपणापासून निसर्गप्रेमी आणि शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे अभ्यासक आणि सैन असलेल्या माझ्या चित्रकार वडिलांनी ऐकवलेला तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती हा अभंग अगदी माझ्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेला. पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांचे विविध प्रकारचे कानावर पडणारे स्वर, शेतात डोंगरदऱ्यात आजोळी गेल्यावर दिसणारे विविध पक्षी किंवा शहरातील हिरवाई दिसणारे त्यांचे रंगबिरंगी पंख आणि स्थलांतराच्या हंगामात आकाशात दिसणारे त्यांचे सुंदर थवे